स्वप्नांना दिशा मिळाली तरच यशाची वाट उजळते. स्पर्धा आणि परीक्षांच्या पलीकडेही एक मोठं विश्व आहे आणि त्या विश्वात प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्वतंत्र ओळख आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भविष्याला नवी दिशा देणाऱ्या, तुमच्या गुणांना योग्य वाट दाखवणाऱ्या आणि मी काय करू आणि कसं करू या प्रश्नाचं उत्तर शोधून देणाऱ्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. हिंदवी रेडिओ 89.6 प्रस्तुत घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि संधी. तू घेणार भरारी, तू घेणार भरारी. उच्च शिक्षण आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने टाका पहिले पाऊल. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विद्यापीठ वारणानगर, अ स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी येथे बीटेक, एमटेक, एमसीए, एमबीए, बी फार्मसी, फार्म डी, एम फार्मसी तसेच पीएचडी यासोबतच बीए, बीकॉम, बीएससी, बीसीए, बीबीए, एमए, एमकॉम, एमएससी, एलएलबी, बीए, एलएलबी आणि बीबीए, एलएलबी अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू. नॅक ए ग्रेड मानांकित संलग्नित महाविद्यालय, उच्च शिक्षित स्टाफ, रोजगाराभिमुख शिक्षण, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट असिस्टन्स, सर्व शासकीय आरक्षण आणि सवलती. मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि मेस, 21हून अधिक मार्गांवर बस सुविधा, एनसीसी, एनएसएस आणि भव्य क्रीडांगण. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वारणा विद्यापीठ वारणानगर. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज एका विशेष खास कार्यक्रमात. हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी या विशेष कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी या कार्यक्रमात आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विलास व्ही करज्जींनी, हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वारणानगर येथील TKIT म्हणजे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे जे पूर्वीपासून प्रसिद्ध होतं, आता त्याची मला वाटतं युनिव्हर्सिटी झालेली आहे आणि या युनिव्हर्सिटीचं सगळं कामकाज हे डॉक्टर विलास सर बघत असतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते प्रामुख्यानं उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद शेखर कुलकर्णी साहेब. प्रथमत मी तुमची रेडिओ स्टेशन जे आहे, मला एक इथं बोलवलं आणि माझं अभिमत व्यक्त करायचं संधी दिल्याबद्दल हे भरारी कार्यक्रमामध्ये आभार मानतो. आणि 11वी 12वी मुलांच्यापर्यंत जे संधी मिळणार आहे 12वी नंतरची करिअर घडण्यासाठी, त्याची एक थोडक्यात नटशलमध्ये द्यायचा प्रयत्न करतो. अच्छा, आपण प्रश्नोत्तरापेक्षा सुद्धा गप्पांच्या स्वरूपामध्ये ही आजची मुलाखत ठेवूया. चालेल चालेल. मी आत्ता म्हणल्याप्रमाणे तात्यासाहेब कोरे हे अतिशय महान व्यक्तिमत्व. या कोल्हापूर जिल्ह्यातलं वारणानगरचं एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तिथं अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना उभं करण्याचं काम हे तात्यासाहेब कोरेंनी केलेलं आहे आणि हा इतिहास जगजाहीर आहे. अशा घराण्यातल्या मंडळींनी एकत्र येऊन ह्या शिक्षण संस्थेची पहिल्यांदा स्थापना केली. आपल्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संस्थेचा इतिहास आणि स्थापनेमागचा मुख्य उद्देश किंवा ध्येय काय आहे, हे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अगदी कुलकर्णी साहेब, तुम्ही बरोबर बोलले. स्वर्गीय तात्यासाहेब कोरेंनी जेव्हा शुगर फॅक्टरी सुरू केले तेव्हा 60 वर्षपूर्वी ह्यांनी श्री वारणा शिक्षण मंडळ पण सुरू केले. कारण औद्योगिक क्षेत्राबरोबर मनुष्यबळांची गरज आहे, म्हणून शिक्षण क्षेत्र पण लागणार असून त्यांनी ते शिक्षण मंडळ सुरू केले. आणि आपली यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय जे आहे अनुदानित, ते त्याच्याबरोबर मराठी मीडियम शाळा, गुरुकुल पद्धतीचं मराठी मीडियम शाळा त्यांनी सुरू केली. ते आत्ता 50 वर्ष पूर्ण केलेलं आहे. त्यासोबत विविध शिक्षण संस्था त्यांनी 20 पेक्षा जास्त शिक्षण संस्था सुरू केलेले आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं, आपली तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जे अनुदानित आहे होती मागल्या वर्षपासून, त्याला आम्ही मागल्या वर्ष 25-26 पासून एका विशिष्ट दर्जावर नेऊन गेले. आपली मंडळातील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी आणि 21 वर्ष जुनं कॉलेज, प्लस आपली जे म्हटलो यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय जे अनुदानित
61 वर्ष जुना संस्था आहे. हे तिघी एकत्र येऊन आम्ही वारणा विद्यापीठ म्हणून एक प्रस्ताव राज्य शासनाला दिली होती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणीसाठी त्यांनी हे प्रस्ताव मागितले होते आणि त्या प्रस्तावाला त्यांनी अतिउत्तम प्रतिसाद देऊन आम्हाला 25-26 पासून वारणा विद्यापीठ म्हणून परवानगी दिली. मग आता हा विद्यापीठाचं 2 मिनिटात तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. हा विद्यापीठ न प्रायव्हेट आहे न डीम टू बी आहे, दोन्ही प्रकार नाही आहे. हे स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणूनच दिलेली आहे. फक्त थोडक्यात हे सांगतो की हे मिनी शिवाजी सारखं काम पाहतो किंवा मिनी पुणे युनिव्हर्सिटी किंवा मिनी मुंबई युनिव्हर्सिटी सारखंच काम पाहत. कारण आपलं विद्यापीठाचं कुलाधिकारी असणारे चान्सलर आपले गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र असणार आहे आणि कुलगुरूंची नेमणूक गव्हर्नर साहेब करणार आहे. म्हणजे तुमचं लक्षात आलं असणार. मग इथं विद्यार्थ्यांना जे सवलत मिळतात, शासकीय सवलत किंवा आपलं फी जे फिक्स होते, फी रेग्युलेटर अथॉरिटी, हे सगळं तंतोतंत तसेच असणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही. मुलांना उलट चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायची संधी ह्या प्रकार विद्यापीठमध्ये मिळते. हे तुम्ही जे म्हणले त्या पद्धती. नंतर जे विजन होती तात्यासाहेबांची, आताची चेअरमन साहेब आमदार डॉक्टर विनायक कोरे साहेब यांनी पुढून चाललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही आर्किटेक्चरचं सुरू केलेलं आहे, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. त्यासोबत आपल्याकडं एक सौ शोभाताई कोरे महिला महाविद्यालय जे दुर्गम भागात इलूर म्हणजे ते हिली रिजन म्हणतो, डोंगरी रिजन मध्ये ते सुरू केलेले फक्त मुलीसाठी. वारणा नगरच्या जवळच आहे, 50 किलोमीटर आहे ते. मुलीसाठी आम्ही तिथं 11वी 12वी आहे आणि BA BCom BSc हे 800 अधिक मुली तिथे शिक्षण घेतात. म्हणजे असं काही गोष्टी आम्ही सातत्यानं सुरू ठेवलेले आणि मला अतिशय आनंद होते की येत्या वर्षपासून आपली श्री वारणा शिक्षण मंडळ तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस म्हणून पशुवैद्यकीय कॉलेजला केंद्र शासनाचं परवानगी मिळालेली आहे. अरे वा. आणि त्या ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, हे महाराष्ट्रातील किंवा आणि आपली पुणे रिजन मधली पहिला विना अनुदानित तत्वावर चालणारे सेल्फ फायनान्स्ड पशुवैद्यकीय संस्था असणार आहे. ही संस्था आपली चेअरमन साहेबांना पाहिजे होतं की आपलं डेअरी आहे, तुम्हाला माहितीच आहे, चांगल्या पद्धतीचं डेअरी आहे, इथं पण आहे आणि नवी मुंबईला पण आहे. मग ह्या डेअरीसाठी जे शेतकरी मेंबर्स आहेत किंवा सभासद आहेत किंवा दुसरं आपलं शुगर फॅक्टरीचे सभासद आहेत, त्या लोकांची जनावर देखणं आता आम्ही डेअरी करतेच, सातत्याने करते, पण ह्याच्यावरती आता मनुष्यबळ उपलब्धता फार कमी आहे. तुम्ही जर बघितलं तर भारत देश जे आहे अख्खा जगात मिल्क प्रोड्युसर नंबर 1 देश आहेत, पण त्या पद्धतीनं आपल्याकडं डॉक्टर्स वेटरनरी डॉक्टर्सची उपलब्धता नाही आहे. म्हणजे आता जे आहे शासकीय कॉलेज होती मागल्या वर्षपर्यंत 5 शासकीय कॉलेजमध्ये 414 स्टुडंटच बाहेर पडत होते ॲज अ वेटरनरी डॉक्टर म्हणून आणि खचून एक 30-40 MUSC म्हणजे मास्टर्स ज्यांनी शिकू शकतात वेटरनरी कॉलेजमध्ये, ते तेवढंच मनुष्यबळ उपलब्ध होते. त्या सोडा अख्खा भारतात खचून 60 कॉलेजेस आहेत वेटरनरी कॉलेज. म्हणजे मुलांचं लक्षात आलं असणार की वेटरनरीचं डिमांड एवढं असूनही आपलं राज्यातील मुलं जे महाराष्ट्रातील मुलं ज्यांना वेटरनिस्ट व्हायचंय त्यांनी हरियाणाला जात होते, ओडिसाला जात होते, तिथं प्रायव्हेट तत्वावर 1-2 कॉलेजेस आहे, त्याच्यामध्ये भरपूर पैसे देऊन शिकत होते. पण आता ह्या संधी इथेच मिळणार आहे. हा वर्षपासून आत्ता 4 संस्थाला केंद्र शासनाने लेटर ऑफ परमिशन दिलेले आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे आपलं आणि ॲडमिशन्स कसं असणार आहे त्याच्याबद्दल थोडा निर्णय एक 10-15 दिवसात होईल. आता तरी सांगतो ह्याचे ॲडमिशन्स
पूर्णप्रमाणे नीट मार्फत ते होणार. जसं MBBS ला होते किंवा डेंटलला होते त्या पद्धतीने होणार. ह्याच्यामध्ये 50% मुलांना संधी शासकीय राज्य स्तरावर असणार आहे नीट स्कोरवरती, आणि 50% बाहेरच्या मुलांना द्यायला लागते, नॉन महाराष्ट्र मुलांना. हे असं चित्र असणार आहे. पण माझा अभ्यास असा आहे की ज्या मुलांना MBBS उपलब्ध होत नाही त्या मुलं ताबडतोबड वेटरनरीलाच ऍडमिशन घेतात. नंतर ते डेंटल, नंतर ते आयुर्वेदिक, नंतर ते BAMS, BHMS असं घेतात. म्हणजे त्यांचा चॉईस मध्ये जर बघितलं तर सेकंड प्रेफरन्स हा वेटरनरी कॉलेजला आहे असं दिसतंय. आणि असायला पण पाहिजे, कारण आता राज्यात 10,700 रजिस्टर्ड वेटरनरी प्रोफेशनल्स आहेत फक्त, आणि जनावर सगळं मिळून 2 कोटीवर आहेत. अरे सगळं जनावर, मोठी जनावर म्हणा, म्हशी म्हणा, शेळे म्हणा किंवा कुत्रे म्हणा, पेट्स म्हणतो आम्ही, त्या सगळे मिळून. पण त्याला लागणार. आणि संधी कसं आहे, इथं तरी गव्हर्नमेंटची पद ओनली 2,720 गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये पद भरलेली आहेत. 10,000 मध्ये तुमचं लक्षात आलं असतं. म्हणजे भरपूर शॉर्टेजेस आहे डॉक्टरची. इव्हन काही मुलं प्रायव्हेट प्रॅक्टिस केलं तर पण, प्रायव्हेट क्लिनिक काढलं तर पण त्यांची स्वयं म्हणजे एंटरप्रेन्योर होऊ शकतात. त्यांना काही गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे असंही नाहीये. बरोबर. मोठमोठ्या शहरात, कोल्हापूर सारखी, सातारा सारखी किंवा सांगली सारखी शहरात किंवा पुण्यासारखी शहरात त्यांनी स्वतःच प्रॅक्टिस पण सुरू करू शकतात, आणि त्याच्यामध्ये त्यांनी तज्ञ पण होऊ शकतात. किंवा त्यांना प्राध्यापक व्हायचे म्हटलं तर MVSC करून वेगवेगळ्या क्षेत्रात, पोल्ट्री सायन्स असू दे, गायनॅक असू दे, अनॉटॉमी असू दे, जसं MBBS मध्ये इथं पण व्हर्टिकल्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिकायची संधी आहे, आणि ते PhD पण करू शकतात. बरोबर. आणि ह्या वेटरनरी जे संस्था आम्ही सुरू केले तो माफसू म्हणून नागपूरची युनिव्हर्सिटीची संलग्नता असणार आहे आपल्याला. म्हणजे केशरी शासनाने जसं नाशिकला महात्मा गांधी मेडिकल युनिव्हर्सिटी त्यांनी केलेले, तसं वेटरनरी युनिव्हर्सिटी हा माफसू म्हणून महाराष्ट्र ॲन्युअल फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये त्यांनी वगैरे त्याचं आमचं अफिलिएशन असणार आहे. सगळी 4 कॉलेजेसची. एवढं नोट करून घ्यायला काय हरकत नाही पाल्याने. ह्याच्यामध्ये संधी चांगलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे असं की जे सामाजिक उत्तरदायित्व पहिल्यापासून कोरेंच्या संपूर्ण कुटुंबानं जपलेलं आहे, तशाच पद्धतीनं हे म्हणता येऊ शकेल. ग्रामीण भागामध्ये असणारं कॉलेज आणि त्या ठिकाणी असणारे शेतीविषयक पूरक जे काही वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत, त्यामध्ये पशुधन जे आहे, आणि याच्यासाठी म्हणून अत्यावश्यक असणारं मनुष्यबळ हे आपण स्वतःच निर्माण करायचं, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी म्हणून फिरायची गरज नाही, ते स्वतःचा स्वयंरोजगारही सुरू करू शकतात किंवा नोकरी स्वरूपामध्ये सुद्धा ते काम मिळवू शकतात. आणि अतिशय उत्तम संधी ही यातून आपल्या युनिव्हर्सिटी मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि आज तुम्ही लोकमत जर बघितलं तर एक बातमी आलेली आहे, पशुवैद्यकीय जे शिकणारा विद्यार्थी आहे, पशुला न बघता किंवा त्याचे अभ्यास न करता फक्त मॉडेलवरती चालवतात असं काहीतरी बातमी. कदाचित ते खरं पण असतील, मी काय त्याच्यावरती वाद करत नाही, पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं संधी मिळणार आहे. कारण आपलं भव्य डेअरी आहे, आणि आपली सभासद शेतकरी सगळं आम्हाला जे दूध देतात त्यांची आता मी सेवा देतोच डेअरीमध्ये. आता आपलं विद्यार्थी जे ऍडमिशन घेणार आहे त्यांना भरपूर संधी असणार आहे. म्हणजे लाईव्ह प्रॅक्टिकल जे म्हणतोय ते भलं त्यांची क्लासरूम किंवा लायब्ररी माझं शिक्षण मंडळचं परिसरात असलं तर पण जे वेटरनरी क्लिनिक कॉम्प्लेक्स म्हणतो आम्ही, जिथं जनावर आम्ही ठेवतो किंवा LMC म्हणतो, लाईव्ह फील्ड कॉम्प्लेक्स म्हणतो, ते सगळी गोष्ट त्यांना डेअरी परिसरात पण मिळणार आहे. आणि डेअरी परिसरात वेगवेगळं आमची गोठा आहेत, वेगवेगळ्या माशी आहेत आणि शेळी आहेत, हे सगळंच शिकायला. आणि त्यांचे आजारी वेगवेगळ्या जे असतात ते त्यांना प्रॅक्टिस करायला फार चांगलं. आता ऑलरेडी आमच्याकडे होत आहेच, दरवर्षी 50 ते 100 मुलं शिरवळ कॉलेज म्हणणं, शासकीय पुसद कॉलेज म्हणून तिथून येतात, 15-15 दिवस आमच्या परिसरात थांबून इंटर्नी म्हणून काम पाहतात. पण हे आपली विद्यार्थ्यांना पूर्णप्रमाणे त्याची संधी मिळणार आहे हे सांगू इच्छितो.
नाही, आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा असाच हा वेटरनरी सायन्सेसचा कोर्स आहे. कोणकोणते वेगवेगळे अभ्यासक्रम तुमच्या या विद्यापीठाच्या अंतर्गत असणार आहेत? की चांगली कोर्सेस कसं आहे. आमची इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला माहीतच आहे, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस, ते 43 वर्ष जुनं आहेत. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी आमच्याकडं कोर केमिकल असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, ते आहेच आहे. त्यासोबत आम्ही आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम म्हणून हे TCS कंपनीने तयार केलेला अभ्यासक्रम आणि त्यांच्यासोबत MOU करून ते आम्ही सुरू केलेले. बरोबर. मागलं वर्ष सुरू केलो. हा वर्षाचे इंटेक 120 वाढून घेतले. कारण त्या कोर्सची खासियत असं आहे की पहिल्या वर्षपासून TCSने तयार केलेले अभ्यासक्रम पाल्यांना आम्ही शिकवतो. काही तिथले प्राध्यापक पण येऊन शिकवतात. ह्याची खासियत आहे. आणि हे कसं कळलं मला, मी जेव्हा 4 वर्ष पूर्वी कुलगुरू म्हणून काम पाहत होतो मैसूरला, JSS सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिथे ते सुरू केलं होतं मी. आणि आज त्या युनिव्हर्सिटीमधून जे बाहेर पडलेली मुलं आहेत त्यांचे किमान पगार 25 लाख, हायेस्ट पगार 55 लाख आहेत CSBSची. म्हणजे TCSचं म्हणणं असं आहे की तुम्ही अजिबात आमच्याकडं येऊ नका. TCS, इन्फोसिस, विप्रो गोल ठेवू नका, तुम्ही विजन ठेवू नका. त्यांच्यापेक्षा त्यांचे अभ्यासक्रम असं केले की तुम्ही फॉर्च्यून 500 कंपनी जे आहेत, गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, मेटा आहे आणि इंटेल आहे, असली दिग्गज कंपनीमध्ये तुम्ही किंवा उबर म्हणून नाहीत, हे सगळी कंपनीला तुम्ही संधी उपलब्ध करून इच्छा त्यांची आहे. त्या पद्धतीनं अभ्यासक्रम त्यांनी केलेले आणि AIचं अमलगमेशन पण त्यांनी त्या अभ्यासक्रमामध्ये केलेले. अशी एक माझं जे तुम्ही म्हटले तसं स्पेशल कोर्स आहे. त्यासोबत मागल्या वर्षी मी सायबर सिक्युरिटी म्हणून एक BTech प्रोग्राम सुरू केली. बरोबर. त्याचे पण आम्ही इंटेक वाढून घेतलेले 120. आणि सायबर सिक्युरिटीचं गरज तुम्हाला माहितीच आहे. रिटायर्ड माणसं, डिजिटल अलर्ट झालं, 2 कोटी गमवलं, हे कसे होतात किंवा फोरेन्सिक सायन्समध्ये काही फसवणूक होतात, ह्याच्यासाठी हे कोर्स तरी केलेले. आम्ही एक टेक डिफेन्स कंपनी म्हणून एक अहमदाबाद कंपनी आहे, ह्याच्यात म्हणजे ते दिग्गज कंपनी आहे, त्यांनी NSE लिस्टेड कंपनी आहे. त्या कंपनीबरोबर MOU केले. मग त्या कंपनीने आम्हाला BTech सायबर सिक्युरिटी मात्र नाही, BSc सायबर सिक्युरिटी पण आमचं वारणा विद्यापीठात सुरू करणार आहे. MSc सायबर सिक्युरिटी वारणा विद्यापीठात सुरू करणार आहे. लॉ मध्ये सायबर सिक्युरिटीचं अमलगमेशन अभ्यासक्रम आणणार आहे. त्यासाठी आम्ही मागलं हा महिन्यात 10 तारीखला MOU केलेले. त्यांनी आपल्याला अभ्यासक्रम करून देणार आपल्या प्राध्यापक सोबत बसून, आणि तिथली इंडस्ट्री जे तज्ज्ञ असतात, प्राध्यापक असतात, त्यांनी इथं राहून वर्षभर राहून आमचं प्राध्यापकांना ट्रेनिंग करणार, मुलांना शिकवणार आणि त्यांची ट्रेनिंग पण करणार. असं हे आम्ही एक MOU केलेले. त्यासोबत गांधीनगरमध्ये एक मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह खातं, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फोरेन्सिक सायन्सेस म्हणून, नॅशनल फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी गांधीनगरला आहे. हे पण फार चांगली युनिव्हर्सिटी आहे. त्याला भेट दिलो आम्ही दुसरी दिवस. तिथं डॉक्टर जुनर म्हणून जे कॅम्पस डायरेक्टर आहे त्यांना भेटलो. त्यांना ताबडतोब वारणा युनिव्हर्सिटीबद्दल आम्ही MOU करायला तयार आहे, तुम्हाला जे करायचं आहे लवकरात लवकर करून देऊया, आणि तुम्हाला जे लागणार आहे अभ्यासक्रमाचं विकास असावं किंवा वाढीव कसं अभ्यासक्रम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि इंटर्नशिपसाठी त्यांनी पण संधी दिलेली आहे. ह्या काही गोष्टी आम्ही वारणा विद्यापीठात आणि आपल्या TKIT मध्ये सुरू केलेले आहे. हा MOU झाली. आमचं बराच MOU परदेश युनिव्हर्सिटीमध्ये पण झालेले. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पेट्रोनॉस म्हणून एक पॉवर सेक्टरमध्ये पेट्रोनॉस कंपनी स्पॉन्सर्ड युनिव्हर्सिटी मलेशियामध्ये, त्याच्यासोबत आमची MOU झालेले आहे. तिथं आमचं केमिकलची मुलं, कम्प्युटर सायन्सची मुलं इंटर्नी म्हणून जातात मलेशियाला. टेलर युनिव्हर्सिटी म्हणून आणखी दुसरं एक युनिव्हर्सिटी MBA मुलांसाठी आम्ही केलेलं आहे. काही युरोपियन युनियनमधली काही युनिव्हर्सिटी बरोबर आमची MOU झालेली आहे. मग तुम्ही जे म्हटले NEP 2020 मध्ये नॉलेज सोबत कौशल्य प्राधान्यता दिलेले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केंद्र सरकारने. त्या अनुषंगानं आपल्याकडं आपलं जे डिप्लोमा असो, डिग्री असो,
कुठलंही फार्मसी असो, इंजिनिअरिंग असो किंवा आर्किटेक्चर असो, शेवटचे 6 महिने आम्ही इंटर्नशिपसाठी डिवोट केलेले. आमची एक इंडस्ट्री तज्ञ तिथली ज्यांच्याबरोबर आमचं एमओयू झालंय किंवा आपलं अलुमनस ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात तो मेंटर म्हणून काम पाहतात आणि त्या मुलांचं 6 महिने काही इंडस्ट्री पेड इंटर्नशिप पण दिलेली आहे संधी मुलांना. आणि एक नामांकित संस्था आहे मोहला मध्य प्रदेशला, मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणून, ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची एक मोठं संस्था आहे. त्याच्या सोबत पण आमचं एमओयू आहे. तिथं पण आमचं मुलं मुली इंटर्नशिप 2-2 महिने जातात. मग ह्या सगळ्या संधीचा सदुपयोग मुलांना मिळते. म्हणजे थोडक्यात असं सांगतो मी की बऱ्याच संस्थांनी म्हणतात की आमचं प्लेसमेंट 500 झालंय 600 झालंय. आम्ही ते म्हणतच नाही, कारण आमचं जे प्लेसमेंट ऍक्टिव्ह आहे हे बाय प्रोडक्ट आहे. आम्ही तज्ञांना निर्माण करतो आणि स्वतः आपोआप त्या कंपनीने त्यांचे कौशल्यावर, त्यांच्या ताकदवर, त्यांच्या टेक्निकल स्किलवर त्यांनी तिथे ऑब्झर्व करून घेतात. म्हणजे ऑटोमॅटिक आमची प्लेसमेंट्स होऊनच जाते. एमओयू TCS बरोबर बोलले आणि TCS मध्ये बराच आपलं अलुमनी चांगलं पदावर आहेत, ते येतातच आणि निवड करतात, अभ्यासक्रमाला संधी देतात. दुसरं आपलं कोग्निझंट आहे कंपनी. कोग्निझंटची मला सांगायला फार आनंद वाटते की कोग्निझंट सर नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीचं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मिस्टर के रविकुमार हे आपलं TKITचं अलुमनस आहे. अरे वा वा. काय आणखीन एक केमिस्ट्री, आणि तो बेसिकली पाल्यानं लक्ष घाललं, केमिकल इंजिनिअरची डिग्री घेतलेली रविकुमार आणि करिअर करतो तो CEO म्हणून एका नामांकित IT कंपनीचं. दुसरं एक आपलं डॉक्टर जतीन कुमार मेहता म्हणून आहे केमिकलची, ते स्वतःचं मेटावर्स कंपनी म्हणून न्यूझीलंडमध्ये चालू ठेवले आणि त्यांच्या बरोबर पण आमचं एमओयू आहे. त्यांनी पण मुलांना संधी देणार आहे की मेंटरशिपसाठी परदेशात पण इंटर्नशिपचे आम्ही एक्सप्लोर करायला लागले. की असं बऱ्याच नामांकित कंपनी, गॅलेक्सी सर्फॅक्टंट म्हणून एक कंपनी आहे केमिकल मधले, ते नेम येतात आणि अशी बरेच नामांकित कंपनी येतात, बोश येतात. ह्या सगळ्या तर ज्याला आपण बिग शॉट्स म्हणतो अशा त्या फील्डमधल्या कंपनीज आहेतच. त्या व्यतिरिक्त अलीकडच्या जेन झेड ज्याला आपण म्हणतो जेन झी, त्यांचं नोकरीपेक्षा सुद्धा स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करणं किंवा स्टार्टअप ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी हे डोक्यामध्ये त्यांचे विचार खूप असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या कॅम्पसमधून त्यांना त्यासाठी कसं प्रोत्साहन मिळतं किंवा त्यासाठी काय केलं जातं नक्की? अगदी बरोबर क्वेश्चन तुम्ही विचारले. जेनझी आता उद्योग न घेता उद्योजक व्हायचा प्रयत्न करतात, कारण त्यांनी फास्ट त्यांची विचारधारा असते आणि त्यांनी टाईम पण तसं देतात. त्या बघूनच आमची चेअरमन साहेबांची मदतीने आणि त्यांची सपोर्टने आम्ही श्री वारणा रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून एक दुसरं आम्ही सहसंस्था अंडर सेक्शन 8 कंपनीमध्ये उभं केलेलं आहे. बरोबर. त्या संस्था इन्क्युबेशन इनोव्हेशन साठीच प्लॅटफॉर्म आहे. कोणी जर आलं आयडिया घेऊन की बाबा मला हे केलेलं आहे मी प्रोडक्ट, इथं त्याला काही प्राईज मिळालेले, मला थोडं मार्गदर्शन करा, मला थोडं गुंतवणूक करायचं मदत करा, किंवा लिगल ॲडवाईस पाहिजे किंवा CAचा ॲडवाईस पाहिजे, हे सगळ्यासाठी ते आम्ही सुरू केलेले. आता 2-1 आमच्याकडे स्टार्टअप सुरू आहेत आणि त्यांनी आम्ही वाढवणार आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक आयडिया लॅब म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे जे AICTE कडून मिळालेले आहे. रवींद्र साखरपे AICTE आयडिया लॅब म्हणून नाव काय, म्हणजे ते आमचे विद्यार्थीच रोहित मनियार त्यांचे सासरेच्या नावाने मदत केली. मॅचिंग ग्रँट जे AICTE दिले तेवढं ग्रँट ह्यांनी दिलं आणि बऱ्याच इंडस्ट्रीनी दिली. आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये काय आम्ही हे 24 तास 24/7 ओपन असणारे प्लॅटफॉर्म आहे. मुलांना सगळं ओपन किट्स मिळतात, मशिनरी मिळतात, सगळं मिळतात. त्यांनी त्यांच्या आयडिया जे असते 3D प्रिंटिंग असो, CNC राउटर वापरून डिझाईन करणं असो, लेझर कटिंग मशीन वापरून काही गोष्टी डिझाईनची मेटलमध्ये करायचं असो, किंवा एक 3D स्कॅनर घेऊन एकाचं रेप्लिकेट करून त्याची प्रोग्रामिंग करून त्याची ते डुप्लिकेट किंवा त्याची स्केलअप करायचं कार्यक्रम करू, अशी गोष्टीसाठी पण आम्ही एक प्लॅटफॉर्म आयडिया लॅब रवींद्र साखरपे
AICTE अडेला म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. ते अशी बऱ्याच गोष्टी आम्ही इंटर्नशिप्स प्रोत्साहन देणार आहे, देत आहोत आणि देणार पण. आणि प्रामुख्यानं ज्या ज्या म्हणून सोयी सवलती सुविधा विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे त्या कशा प्रकारे तुम्ही प्रोव्हाइड करता? त्यांची विद्यार्थ्यांची सर्वांगीण अभिवृद्धीसाठी एकतरी टेक्निकल स्किल्सवर भर देतो, ते मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. त्यासोबत ज्यांना सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, डिफेन्समध्ये जायचं आहे, त्यांचे एक क्लब आहे आपल्याकडं. आणि आपलं सहसंस्था एक तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी असल्यामुळं तिथली कमांडंट, तिथली काही प्राध्यापक वृंद ट्रेनिंग देतात SSB साठी वगैरे बसायला. आणि त्यामुळं तो क्लबमधली बरेच लोक मिलिटरीमध्ये, नेव्हीमध्ये दरवर्ष जातातच. आणि आपल्याकडं मुलांची आणि मुलींची NCC तुकडी आहे, यशवंतराव चव्हाणमध्ये पण आहे आणि आपलं इंजिनिअरिंगमध्ये पण आहे. त्याच्यामध्ये 201 मुलं मुली सहभाग घेऊन NCC मध्ये भाग घेतात. त्यामुळं त्याचे पण फायदा ह्या मुलांना मिळते. त्या व्यतिरिक्त आपल्याकडं 2-3 भव्य ग्राउंड्स आहेत, प्ले ग्राउंड्स आहेत, जिथं व्हॉलीबॉल कोर्ट्स आहेत, स्विमिंग पूल आहे. आपल्याकडे स्टेट ऑफ इंडोर स्टेडियममध्ये सेमी ओलिम्पियाड स्विमिंग पूल आहे किंवा इतर सुविधा सगळी आहे तिथे. मग त्या मुलांना वापरून, जिम वापरून त्यांनी त्यांची हेल्थ किंवा इतर काही अभिवृद्धीसाठी, मेंटल हेल्थसाठी वगैरे त्यांनी संधी मिळवून दिलेली आहे आम्ही. आणि आपल्याकडं हॉस्टेल्स आहेत, 1001 मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, 1001 मुली पण राहतात. म्हणजे रेसिडेन्शियल शाळा पण आहे आपली, रेसिडेन्शियल कॅम्पस सारखं आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळं मुलांना हे जे गोष्टी आहे 24 तास त्यांनी, जर जेनजी जे म्हटलं तुम्ही, त्यांना टाइम देऊ शकतात आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी काही इंडस्ट्री रिटायर्ड लोक आहेत जे प्रोफेसर प्रॅक्टिस म्हणून आपल्याकडं सातत्यानं येतात मार्गदर्शनासाठी. जे रिलायन्समध्ये रिटायर झालेली किंवा जॉन डिअरमध्ये रिटायर झालेली किंवा नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये रिटायर झालेली सिव्हिलसाठी वगैरे, ते येऊन सातत्याने त्यांनी त्यांची मेंटरशिप करतात. त्यांची आयडिया असलं तर त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना मदत करत असतात. असं ते उद्योजक व्हायला पण आपलं संस्था चांगल्या पद्धतीनं पाऊल उचललेले आहे. आपण आत्ता म्हणला ते उद्योजकीय स्किल्स आहेत ती डेव्हलप करणं गरजेचं आहे, कारण या नव्या लोकांना तो अनुभव नसतो. त्याचबरोबरीनं आपण जसं म्हणतो की एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये काही सॉफ्ट स्किल्स असतील किंवा या पद्धतीनं, तर असे काही लॅब डेव्हलपमेंट किंवा अशी काही सेशन्स ही प्रामुख्यानं आयोजित केली जातात का वारंवार? आपल्याकडं इनहाऊस पण मनुष्यबळ आहे, ते कम्युनिकेशन स्किल्ससाठी शिकवायला. इंग्लिश व्यतिरिक्त जर्मन पाहिजे तर जर्मनची संधी आहे आपल्याकडं. ह्या व्यतिरिक्तही आपण, तुम्ही जसं म्हटलं, सॉफ्ट स्किल्ससोबत ॲप्टी स्किल्स लागते, ॲटिट्यूड मेजरमेंट, त्याची आउटकम मेजरमेंटसाठी. आणि ट्रेनर्सना आम्ही नेमणूक केलेले आहे. ते येऊन काही सेशन्स घेतात, सगळी प्रोफेशनल स्टुडंट्सना, फार्मसी असो किंवा इंजिनिअरिंग असो, आणि त्यांची प्रोफायलिंग होते आपल्याकडं. दुसरी कंपनीमध्ये ते टेस्ट घेऊन त्या मुलांच्या ट्रेनिंग नंतर ट्रेनिंग खरोखर 100% झाले का नाही, कुठेतरी कमी पडलं तर तो प्रोफायलिंग जर झालं ना, मग त्याचे तो कळते बाबा माझं टेक्निकल स्किल चांगलं आहे पण माझं एटिकेटला मी कमी पडतो, किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये माझं धाडस होत नाही भाग घ्यायचं, किंवा माझं कुठंतरी इंग्लिशमध्ये मी वीक आहे. असं ते असेसमेंट जेव्हा होतंय मग त्यांना स्पेशल कोचिंग देऊन आम्ही त्याला पूर्ण पार पडायचा प्रयत्न करतो. वा वा. नाही, मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता त्याप्रमाणे एक नामांकित संस्था म्हणून तुमचा नावलौकिक हा भारतभर पसरलेला आहे, आणि त्याचबरोबर फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा तुमचे अनेक विद्यार्थी आता तुमचं नाव अजूनही द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला आता शेवटी जाताना एक असं विचारायचं आहे की आत्ता 10वी-12वी झालेले विद्यार्थी, पालक आणि जे आपल्याकडे प्रवेश घेऊ इच्छितात यांच्यासाठी आपण काय मेसेजिंग द्याल नक्की? मी 2 भागात सांगतो. 10वी ज्यांचे झाले, ज्यांची पर्सेंटेज चांगलंच आहे, उत्कृष्ट आहे, ज्यांचे सायन्स चांगले आहे, त्यांनी आवर्जून प्रोफेशनल 11वी 12वी करावं. 11वी-12वी नंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र आहेत, मेडिकल रिलेटेड क्षेत्र आहे, मेडिसिन आहे,
आता म्हटलं वेटरनरी आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे, फिजिओथेरपी आहे, हे गोष्टी आणि फार्मसी आहे. तसं त्यांनी निवड करू शकतात. मॅनेजमेंटचे पण कोर्सेस आणि आहेत. काही मॅनेजमेंटची कोर्सेस पण आहेत. मॅनेजमेंट त्यांनी थोडं पुढं ढकलून एखादा डिग्री झाल्यानंतर घेतलेली किंवा इंटिग्रेटेड असतात 3 वर्षाचं BSc BCom करून 1 वर्षाचं मॅनेजमेंट सँडविच हे सगळं आता उपलब्ध आहे, ते करावं. 10वीसाठी हे माझा मेसेज आहे. जर बाबा 10वीमध्ये त्याला मार्क कमी पडलं असलं तर त्याने अजिबात काळजी करायचं नाहीये. त्यांनी डिप्लोमा जॉईन करायचं, इंजिनिअरिंगमध्ये घ्या, कुठलं क्षेत्र घ्यायचं तुम्ही निवड करा. मी म्हणत नाही की CSCला जावं, AI मध्ये घ्या, संधी चांगलं आहे. जर तुमची थोडं वीक असलं तर तुम्ही डिप्लोमा आर्किटेक्चर करू शकतात, आर्टिस्टिक असलं तर, किंवा सिव्हिल करू शकतात. कोर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलला कधीही मरण नाही आहे. आता तुम्ही बघतात देशातील अर्थव्यवस्था एवढं डिस्टर्बन्स ग्लोबमध्ये असूनही अजिबात काही थांबलेलं नाहीये, उलट वाढत चालले. आणि युद्धानंतर तरी संधी सगळ्यांना जास्तच मिळणार आहे. बरोबर. त्याला तोंड द्यायला तुम्ही कुठलंही अधीर व्हायचं नाही, डिप्लोमा करायचं. जर डिप्लोमामध्ये तुम्हाला चांगलं मिळालंच आणि मिळणारच, तेव्हा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरमध्ये जाऊ शकतात. ह्याला कुठे आपली इंजिनिअरिंगमध्ये वगैरे, आर्किटेक्चरमध्ये वगैरे, किंवा मॅनेजमेंटमध्ये पण जाऊ शकतात. तुम्ही MCAला घेऊ शकतात. असं काही गोष्टी आहेत. आणि काही सायन्समध्ये जाणं असलं तर सायन्समध्ये पण प्लेन सायन्सला न जाता प्लेन कॉमर्सला न जाता जिथं हे चांगली संधी आहे. समजा GST रिलेटेड कोर्स आहे, अकाउंटन्सी न करता टॅली रिलेटेड शिकवणं आहे, AI रिलेटेड कोर्स, डाटा सायन्स रिलेटेड कोर्सेस आहेत, SAP आहे. ह्या जिथं मिळतात ह्याच्यामध्ये डिप्लोमा मिळत असलं तर सोबतच करून घ्या, डिग्रीचं कपाट करत जावा. असं करून, आणि काही फॉरेन लँग्वेजेसमध्ये तुम्ही तज्ज्ञ होऊ शकतात. एस्पेशली जर्मनमध्ये एवढं मनुष्यबळाचं गरज आहे की तिथं तुमची जर्मनची 1-2 लेवल झालं तर तुम्हाला चांगलं संधी मिळणार आहे. बरोबर. नोकरीचं तो एक बघू शकतात. हे झालं 10वीचं मुलांचं. 12वी मुलांना पण तेच आहे. सगळं मेडिकल रिलेटेड एक वर्टिकल ठरवा तुम्ही. ते नीटमध्ये तुम्हाला नीटमधूनच जायला लागणार, त्याला काही पर्याय नाही आहे, शॉर्टकट नाही आहे. मग CET मार्फत, JEE मार्फत तुम्ही उत्कृष्ट, आता 21 IITs आहेत, काही आयसर्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही JEE मार्फत जाऊ शकतात. किंवा जर तुमची थोडं मार्क्स कमी असलं तर आपलं महाराष्ट्र CET आहेच आहे, त्याच्यामध्ये चांगलं कॉलेज निवड करा. प्रिफरन्स द्या पहिला ऑटोनॉमस कॉलेजला, नंतर आपली जे क्लस्टर युनिव्हर्सिटी, वारणा युनिव्हर्सिटी, त्यातली कॉलेजला तुम्ही आवर्जून निवड करा. जेणेकरून ही तर कॉलेजेस कमी असल्यामुळं आम्हाला लक्ष द्यायला बरं पडतंय, पूर्ण म्हणजे पर्सनल अटेन्शन देऊ शकतो आम्ही. असं एक मेसेज मी देऊन थांबतो. स्टुडंटसाठी तुम्ही एक असं आवाहन करावं असं मला वाटतं की जे विद्यार्थी आता 12वी नंतर किंवा 10वी नंतर आपल्या नवीन अभ्यासक्रमाला त्यांना जायचं आहे, तर त्यांनी आपल्या युनिव्हर्सिटी कॅम्पसला भेट द्यावी आणि त्यांनी प्रत्यक्ष बघावं की कोणकोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, स्टाफ कसा आहे, लॅबोरेटरीज कशा आहेत, इतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तिथं असणारे जे काही फंक्शन्स आहेत तर तेही त्यांनी बघावेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? नाही, ही चांगलं गोष्टी आहे. कारण बराच वेळ आम्ही एक पेजवरती ॲडव्हर्टाइजमेंट देतो, बऱ्याच गोष्टी आम्ही मांडतो, काही वेळ आम्ही सगळं मिळून प्लेसमेंट म्हणतो. आमचं ITI असते, आमचं पॉलिटेक्निक, आमचं इंजिनिअरिंग असतं, पण सगळं मिळून माझं 12,000 13,000 प्लेसमेंट झालंय. हे चुकीचं माहिती तुम्ही काय करा, दिशाभूल होऊ नका. प्रत्यक्षात आमच्या युनिव्हर्सिटीला तुम्ही जर आलं तर आम्ही तुमचं एक प्रेझेंटेशन सेशन ठेवू. काही संधी आहे, 10वी नंतर संधी काय आहे, 12वी नंतर संधी काय आहे, मग तो संधी अनुसार तुमचं आवडीनुसार तुम्ही त्या कॉलेज, त्या घटकला भेट द्यावं, सायन्स सेंटरला भेट द्यावं, आयडिया लॅबला भेट द्यावं, किंवा काही आमच्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मॉडेलची एक L&T एज्युटेकची सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, ॲपलची एक सेंटर ऑफ एक्सलन्स आपलं ट्रेनिंग सेंटर आहे. असं काही गोष्टी तुम्ही पाहून नंतर तुम्ही समाधानी झाल्यानंतर पालकांना कन्व्हिन्स करा. कारण पालक ह्याच्यामध्ये जास्त
पालकांची ज्ञान कमी असते, कारण त्यांच्या कामाचं व्याप हे ते. शेतकरी असलं तर शेतकरी त्यांच्या शेतीकडे बघायचं असते. पण तुम्ही पुढाकार घ्या. फक्त माझा विनंती असं आहे की माझं मित्रमैत्रीण कम्प्युटर केलं मी करतो हे धोरण ठेवू नका. बराच वेळ ते चुकीचं होते. मला हेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की कुठं कॉन्टॅक्ट करायचा? आमच्याकडे ह्यासाठी एक डॉक्टर अमोल आपली ॲडमिशन कोऑर्डिनेटर आहे पाटील सर, त्यांची नंबर आहेच आहे आमचं पॅम्पलेटवर वगैरे. त्यांना जर कॉन्टॅक्ट केलं तर आपलं एक ठराविक टाइम टेबल म्हणजे ते शनिवारी असं काहीतरी ठरवून आम्ही त्यांना बोलून घेऊन सगळं दाखवू शकतो. मी तुम्ही पाहिजे तर डॉक्टर अमोल विलास पाटील असं आता आपण म्हणलात तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्ग, मी हा नंबर मुद्दाम तुम्हाला सांगतोय डॉक्टर अमोल विलास पाटील यांचा. ते आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील. त्यांचा फोन नंबर आहे 9421261992. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 94 212 61 992. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TKIT असं थोडक्यात जर म्हणलं तर त्या आता जी युनिव्हर्सिटी झालेली आहे त्या कॅम्पसचे प्रमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झाले. त्यांनी आपल्याला त्यांच्याकडं असणाऱ्या सोयीसुविधा, वेगवेगळे कोर्सेस, त्याच्यासाठी असणारं डिमांड, सध्याच्या काळामध्ये असणारी आवश्यकता, या सगळ्याबद्दल अतिशय विस्तृत माहिती दिलेली आहे. मी सरांचे मनापासून आभार मानतो. उच्च शिक्षण आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने टाका पहिले पाऊल. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विद्यापीठ वारणानगर स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी येथे बीटेक, एमटेक, MCA, MBA, बी फार्मसी, फार्म डी, एम फार्मसी तसेच PhD यासोबतच BA, BCom, BSc, BCA, BBA, MA, MCom, MSc, LLB, BA, LLB आणि BBA, LLB अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू. NAC A ग्रेड मानांकित संलग्नित महाविद्यालय, उच्च शिक्षित स्टाफ, रोजगाराभिमुख शिक्षण, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट असिस्टन्स, सर्व शासकीय आरक्षण आणि सवलती. मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि मेस, 21हून अधिक मार्गांवर बस सुविधा, NCC, NSS आणि भव्य क्रीडांगण. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वारणा विद्यापीठ वारणानगर. पंखांना बळ मिळालं की आकाशही खुजं वाटतं. स्वप्नांवर विश्वास ठेवला की भविष्य स्वतःच उजळतं. चालायला सुरुवात करा. रस्ता नक्कीच सापडेल, कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलंय एक नवं विश्व. मित्रांनो, करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर स्वतःची वेगळी ओळख घडवण्याचा प्रवास आहे. स्वप्न पहा, मेहनत करा आणि आत्मविश्वासाने म्हणा, मी घेणार माझ्या आयुष्याची उंच भरारी. हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. तू घेणार भरारी.